नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अखेर आपली प्रतीक्षा संपलेली आहे। आपण मागच्या कित्येक महिन्यांपासून म्हणत होतो की तलाठीची परीक्षा MPSCच घेणार आहे आणि तलाठीचं पद जे आहे ते गट क मध्ये जाणार आहे आणि फायनली त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झाले। मित्रांनो, संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे, ज्याच्यामध्ये 2619 पदं आपण ऑलरेडी पाहिलेत। आता पुन्हा आयोगाने आज नोटिफिकेशन काढलं आहे आणि त्याच्यामध्ये तलाठीचे जवळपास 1,500 आणि आणखी काही क्लर्क टायपिस्टचे पद विविध विभागातले ॲड करून आता एकूण पदं असणार आहेत 5,707 आणि याच्यामध्ये आणखी मागणीपत्र जर वाढलेत तर हे पदं आणखी सुद्धा वाढणार आहेत। दुसरा मुद्दा, आपली जी परीक्षा आहे आता गट क ची पूर्व परीक्षा ही होणार आहे 25 ऑक्टोबर 2026 ला। त्यामुळे आपल्याकडे आता जवळपास 3.5 महिन्यांचा वेळ आहे। या वेळेमध्ये आपल्याला या गट क पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे। जे विद्यार्थी आतापर्यंत फक्त तलाठ्याचीच तयारी करत होते, तलाठीचा सिलेबस त्यांना जुना पारंपरिक माहिती होता की मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके, बट आम्ही वारंवार सांगत होतो की आता सिलेबस MPSC नुसार असणार आहे। परीक्षा MPSC घेणार आहे, गट क मध्ये घेणार आहे आणि गट क च्या परीक्षेची पद्धत काय असते तर गट क मध्ये एक पूर्व परीक्षा असते संयुक्त आणि नंतर मुख्य परीक्षा असते। तर मित्रांनो, तुम्हाला आता MPSC च्या गट क प्रमाणेच पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे। तुम्ही आतापर्यंत जर तयारी केली असेल तर अतिशय उत्कृष्ट, आणि ज्यांनी अजूनही केली नसेल त्यांच्यासाठीही बराचसा वेळ आहे। आज जुलै आहे, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरची 25 तारीख म्हणजे ऑलमोस्ट 3 महिने आपल्याकडे आहेत। तयारी 100% होऊ शकते, फक्त एकदम जोमाने फुल पेटून उठावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचा आता तुमच्यासाठीचा मुद्दा काय आहे किंवा तुमची अडचण काय आहे? जे विद्यार्थी ऑलरेडी MPSC संबंधित आहे त्यांना ऑलरेडी गट क चा सिलेबस माहिती आहे, बट जे विद्यार्थी फक्त तलाठ्याची तयारी करत होते, सरळ सेवेची तयारी करत होते, त्यांच्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही गट क चा सिलेबस माहिती नाही आहे। त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलोय। मित्रांनो, संयुक्त गट क पूर्व परीक्षा जी 25 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे, ज्याच्यामध्ये क्लर्क टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, एक्साइज सब इन्स्पेक्टर, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आणि आता तलाठी, ग्राम महसूल अधिकारी हे पद सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड झालं आहे। याची पूर्व परीक्षा जी असणार आहे ती असणार आहे एकूण 100 मार्कांची आणि या 100 मार्कांसाठी तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। 100 प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असणार आहे फक्त आणि फक्त 1 तासाचा। 100 प्रश्न आणि 100 मार्क, आणि वेळ किती असणार आहे तर वेळ असणार आहे फक्त आणि फक्त 1 तास म्हणजे 60 मिनिटं। मग मित्रांनो, हे 100 प्रश्न कोणत्या विषयावर असतील? 100 प्रश्नांसाठी कोणत्या विषयांची तयारी करायची? तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला संयुक्त गट क पूर्व परीक्षेला 100 प्रश्न जे आहेत ते एकूण 8 विषयांवर विचारले जाणार आहेत। तुम्हाला 8 विषयांची तयारी करायची आहे। या विषयांपैकी जर तुमची तयारी झालेली असेल, ऑलरेडी सुरू असेल तर अजूनच उत्तम। ज्यांची काहीच सुरू नसेल त्यांनी आताही सुरुवात केली तरी हरकत नाही, फक्त जास्त मेहनत घ्यावी लागेल। पॉझिटिव्ह राहायचं, निगेटिव्ह विचार करायचा नाही। सो मित्रांनो, बघूयात मग आता हे 100 प्रश्न जे आहेत, जे आपल्याला 100 मार्कांना विचारले जाणार आहेत, त्याचे 8 विषय कुठले आहेत? पहिला विषय आहे त्याचा इतिहास, ज्याचे तुम्हाला येणार आहेत 10 प्रश्न 10 मार्कांसाठी, ठीक आहे। दुसरा विषय आहे भूगोल, त्याच्यावरही तुम्हाला येणार आहेत 10 प्रश्न 10 मार्कांसाठी। तिसरा विषय आहे अर्थव्यवस्था, त्याच्यावर असणार आहेत 15 प्रश्न 15 मार्कांसाठी। चौथा विषय आहे चालू घडामोडी, त्याच्यावर सुद्धा असणार आहेत 15 प्रश्न 15 मार्कांसाठी। पाचवा विषय आहे राज्यशास्त्र, राज्यघटना, त्याच्यावर सुद्धा असणार 15 प्रश्न 15 मार्कांसाठी। सहावा विषय आहे सामान्य विज्ञान, त्यावर देखील असतील मित्रांनो 15 प्रश्न 15 मार्कांसाठी। सातवा विषय आहे अंकगणित, त्याच्यावर असतील 10 प्रश्न 10 मार्कांसाठी। आणि आठवा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यावर देखील असतील 10 प्रश्न 10 मार्कांसाठी। तर मित्रांनो, तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी जी आता गट क मधून होणार आहे परीक्षा, गट क पूर्व परीक्षेचा पॅटर्न हा असा आहे।
पूर्व परीक्षेला तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात. 100 मार्कांसाठी एक्झाम असते. 8 विषयांवर हे 100 प्रश्न येतात, ज्याच्यामध्ये इतिहासाचे 10 प्रश्न आहेत, भूगोलाचे देखील 10 प्रश्न आहेत, अर्थव्यवस्थेचे 15 प्रश्न आहेत, चालू घडामोडीचे 15 प्रश्न आहेत, राज्यघटनेचे 15 प्रश्न आहेत, विज्ञानाचे 15 प्रश्न आहेत आणि अंकगणिताचे 10 आणि बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न आहेत. मित्रांनो, हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला पूर्व परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते, लक्षात ठेवा. निगेटिव्ह मार्किंग कशी असते रे? जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमच्या एका बरोबर उत्तराचे मार्क मायनस होतात. म्हणजे तुमच्या एका चुकीसाठी 0.25 मार्क जातील. 4 प्रश्न जर चुकले, तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क वजा होईल. 4 प्रश्न चुकले की 1 मार्क गेला, 1 प्रश्न चुकला की 0.25 मार्क गेले बरोबरमधून. त्यामुळे आपल्याला याची तयारी पण प्रॉपर करावी लागणार, अभ्यास पण प्रॉपर करावा लागणार, हे सगळं डोक्यात ठेवून तयारी करावं लागणार. तर त्यासाठी मित्रांनो, जे ऑलरेडी तयारी करत आहेत त्यांनी पण हे गोष्टी लक्षात घ्या आणि ज्यांना आता इथून पुढे तयारी करायचे त्यांनी पण या गोष्टी लक्षात घ्या. आपण या गट क पूर्व परीक्षेसाठी नवीन बॅच सुरू करतो आहे. त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही इथे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली जे आपले नंबर असतील, संपर्क क्रमांक, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, त्या इथे सॉल्व केल्या जातील. चला तर मित्रांनो, मग लागूया तयारीला जोरदार. 25 ऑक्टोबर 2026, 5707 जागा आणि पॉसिबली ह्या जागा वाढण्याची शक्यता देखील आहे. तर ऑल द बेस्ट सगळ्यांना. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल की नेमकी गट क पूर्व परीक्षा किंवा तलाठीची पूर्व परीक्षा नेमकी कशी होणार आहे आणि अभ्यास नेमका काय करायचा. चलो, थँक्यू, बाय बाय.